आवडीन हेची माझी सर्व जोडी. देवा मी तुझं आवडीनं गुणगान गाईल, सवडीनं नाही आपल्यासारखं. परमार्थ हा आवडीनं करायचा विषय आहे आणि संसार हा सवडीनं केला पाहिजे. पण आपलं विरुद्ध आहे मायबाप. आपण संसार आवडीनं करतो आणि परमार्थ सवडीनं करतो. तुम्हाला एक थोडक्यात सांगू का संसारात कसं राहायचं आणि कसं नाही राहायचं? सांगू का? तिकडे महिला मंडळी सांगू बघा. संसारामध्ये कसं राहायचं आणि कसं नाही राहायचं आधी पुरुषांसाठी सांगतो. तुम्ही असं वाळलेलं नारळ पाहिलं का? पक्क नारळ ज्याच्यामध्ये खोबरं तयार झालेलं असतं. आता ते कवटीमध्येच असतं पण त्यानं कवटीला पकडलेलं असतं का? नाही. तसं संसारात राहायचं. कसं नाही राहायचं? कच्चं नारळ माहिती ना? कच्चं नारळ त्यानं एवढं कवटीला पॅक धरलेलं असतं, त्याला फोडलं तरी ते कवटीला सोडत नाही. एवढंच नाही, उलटण्यानं काढलं तरी सोडत नाही. असं संसाराला इतकं चिटकून राहायचं नाही. हा आता हे झालं पुरुषांसाठी. पाठीमाग महिला मंडळींसाठी आता संसारामध्ये माणसानं कसं राहायचं. तुम्ही शेळी पाहिली का? तुम्ही अगोदरच हसायला. शेळी पाहिली का? आता सगळे आपण ग्रामीण भागातले का शेळी बघितली ना? शेळी पाणी कसं पिते बघा. शेतामध्ये एका कोपऱ्याला पाणी साचलेलं असतं. शेळी अगोदर तिथं जाणार, आपल्या समोरचे दोन पाय दुमतणार, गुडघ्यावरती बसणार आणि अलगद पाणी पिणार. बरोबर आहे की नाही? पाणी अजिबात ढवळणार नाही. एक तर शेळी चांगलंच पाणी पित नाही. असं शेळी सारखं संसारात राहायचं. म्हैस काय करते? म्हशीचं पाणी पिणं पाहिलं का? ती डायरेक्ट ढवळात जाते आणि सगळं पाणी घडवळ करून टाकते. एवढी ढवळा ढवळ त्या पाण्यात करते की लेकाचं सुनाचंच पटवू देत. कोण? तुमचं तुम्ही म्हणावं, मी नाही म्हणणार. म्हणून संसारात असं राहायचं नाही. मैबाप परमार्थ हा आवडीचा विषय. आवडीनं परमार्थ केला पाहिजे. तुकोबराय म्हणतात देवा मी तुझं आवडीनं गुणगान गाईन आणि पुढे सांगतात देवा मला धन नको. देवानं सांगितलं तुकोबराय तुम्ही मागितलं पण हे सगळं माझ्यासाठीच. बरोबर आहे. तुझा विसरणं व्हावा हे माझ्यासाठी, गुण गाईन आवडी हे सुद्धा माझ्यासाठी. जाऊ तुमच्यासाठी काहीतरी मागा. तुकाराम महाराज म्हणले देवा द्यायचं असेल तर मला धन नको, मुक्ती नको, संपदा नको. सदा देवा मला धन नको, कारण धन कसं आहे द्रव्याची या मागे कळी काळाचा लागन म्हणून या संग खोटा त्याचा, पैशाचा संग खोटा आहे. पण हे तुकोबराई म्हणतात बरं का, आम्ही नाही. कारण तुम्ही म्हणताल पैशाचा संग खोटा आहे म्हणताल पॉकेट घेऊन जाता, पण माईबाप संतांची आपली बरोबरी कधीच होऊ शकत नाही. आपण एक तीळ मात्रही त्यांचं अनुकरण करू शकत नाही. आपण त्यांच्या विचाराचे प्रचारक आहे, आपण काही संत नाही. म्हणून संतांच्या सांगितल्याप्रमाणे आपण
इतकं वागू नाही शकत. तुकोबरा म्हणतात की द्रव्याची या मागे कळी काळाचा लागण म्हणून या संग खोटा त्याचा. देवा मला धन नको. दुसरं, मला मुक्ती सुद्धा नको, कारण मुक्ती ही आमच्या घरची दाशी आहे. बरोबर आहे नाही? मोक्ष आम्हा घरी कामार ये दाशी. किंवा तुका म्हणे मुक्ती परी नेली नोवरी, आता दिवस चाली गेली. म्हणून देवा मुक्ती नको. पुढे सांगितलं संपदा. संपदा सोहळा नावडे म्हणाला, लागला टकळा पंढरीचा. म्हणून देवा संपदा नको. मग द्यायचंच असेल तर संताची संगती दे. आता संत संगतीची गरज ही प्रत्येकाला आहे मायबाप. लक्ष द्या. आपले थोडे 15-20 मिनिटं बाकी राहिलेत, लक्ष द्यायचं. संतांच्या संगतीची गरज जीवाला आहे, जडाला आहे, संतांना आहे आणि देवाला सुद्धा आहे. आता जडाला का संत संगतीची गरज आहे? हा, आधी पहिली गोष्ट तर जड म्हणजे काय? पाठीमाग जड कशाला म्हणतात? वजनानं जड. जड म्हणजे निर्जीव वस्तू, ज्याच्यात चेतना नाही. दगड, माती, कुठलीही वस्तू निर्जीव वस्तूला जड म्हणतात. तुम्ही म्हणताल मग निर्जीव वस्तूला संतांच्या संगतीची काय गरज आहे? तुम्हाला एक सोपं उदाहरण सांगेल. इथं बसलेल्या पैकी आळंदीला कोण कोण गेलं? हात वरती घ्या बरं. प्रश्न नाही विचारणार, फक्त हात वरती घ्या. आळंदीला गेल्याच्या नंतर ज्ञानेश्वरांनी चालवलेली भिंत पाहिली? हा, भिंत कशी आहे? निर्जीव आहे, जड आहे. पण ज्या भिंतीला ज्ञानोबारायांची संगत झाली, ज्ञानोबारायांचा स्पर्श झाला, आज लाखो भाविक जाऊन त्या भिंतीचं दर्शन ज्ञानेश्वरांचा स्पर्श झाला, तिलाही देवत्व प्राप्त झालं की नाही? दुसरी गोष्ट, ज्या खांबाजवळ बसून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली देवाशाला, त्या खांबाला सुद्धा देवत्व प्राप्त झालं. हा संत संगतीचा महिमा आहे. म्हणून जडालाही संतांच्या संगतीची गरज आहे. दुसरी गोष्ट, आम्हाला जीवाला सुद्धा संत संगतीची गरज आहे. का? वाईट मार्गाला चाललेला समाज, दिशा भटकलेल्या समाजाला भक्ती मार्ग दाखवण्याचं काम संत करतात. म्हणून संत संगतीची गरज आम्हाला सुद्धा आहे. पण आजकाल झालं असं माहिती, संतांनी आपल्याला भक्ती मार्ग दाखवलाय, पण आज शिकलेली 70% माणसं देवच मानायला तयार आहे. खरंय की नाही? पण तुम्हाला सांगू, देव नाही असं जर सगळ्यांना ठरवलं तर ज्या ठिकाणी बकरे उलटे लटकवतात ना, तिथं माणसं लटकवल्या जातील, एवढं लक्षात ठेवा. कारण हे काही द्वापार युग नाही, त्रेतायुग नाही, हे कलियुग आहे. कलियुग. तुम्ही महाभारतामध्ये एकच दुर्योधन पाहिला, भागवतामध्ये एकच कंस पाहिला, रामायणामध्ये एकच रावण पाहिला. पण आज घराघरामध्ये रावण जन्माला आला. दुर्दैव एक आहे, आपण एवढे राम आणणार कुठून? कलियुग बैठा विचाराची गरज आहे. माहिती, संतांनी आपल्याला नकाशा आखून दिलेले. नकाशा, भूगोलाच्या पुस्तकात नकाशा असतो, तिथे ठिकाणं दिलेली असतात, दिल्ली, मुंबई. पण मला सांगा, नकाशा वाचून तुम्ही फक्त दिल्लीला पोहोचणार आहे का? नाही, तुम्हाला त्या मार्गानं जावं लागणार आहे. तसं संतांनी मार्ग घालून दिला, त्या मार्गानं जाणं हे आपलं
मार्गाने चालणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून संत विचाराची, संतांच्या संगतीची गरज पैसता संतांचे संगती कळो आले कमळापती. बघा, संतांच्या संगतीशिवाय भगवंताची सुद्धा प्राप्ती नाही. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. या जीवाचं आणि देवाचं मिलन करून देतात ते मध्यस्थी संत येतात. प्रत्येक गोष्टीला मध्यस्थी लागतो का नाही? भेट घालून देण्याचं काम संत करतात. म्हणून संतांच्या संगतीची गरज तुम्हा आम्हाला सुद्धा आहे. पुढे सांगितलं संत संगतीची गरज संतांना पण आहे. संतांना कशासाठी हो? संतांना सुद्धा कधी कधी अहंकार होतो. चुळबुळ करू नका. 5 मिनिटं शिल्लक आहेत फक्त पाठीमागं. अजिबात चुळबुळ करू नका. 5 मिनिटात संपवायचे आपल्याला. संतांच्या संगतीची गरज संतांना सुद्धा आहे. का? कारण संतांना सुद्धा कधी कधी थोडा अहंकार होतो. मग संत संताला नीट करत असतात. उदाहरण द्यायचं झालं तर भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या दरबारात पंढरपूरला फार सुंदर हरिपाठ व्हायचा. आणि हरिपाठाला कोण कोण असायचे? आपल्या गावची सकाराम तुकाराम नाही, महान संत कबीरदास, दामाजी शेट्टी, दादू पिंजारी. दादू पिंजारी माहिती आहे ना? उच्च नीच काही नेने भगवंत या अभंगामध्ये आहे बघा. पिंजारी तो दादू. दादू पिंजारी असे महान संत हरिपाठाला असायचे. आणि मग एके दिवशी कबीरांच्या लक्षात आलं की अरे 4 दिवस झालं दादू पिंजारी हरिपाठाला येत नाहीत, काय भानगड आहे? पण योगायोगानं दुसऱ्या दिवशी बाजारामध्ये कबीरदासांची आणि दादू पिंजारींची भेट झाली. कबीरांनी विचारलं, अरे दादू तू हरिपाठाला काय येत नाही? तर दादू पिंजारींनी सांगितलं, ज्याच्यासाठी मी भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या दरबारात येतो ना, ज्याच्यासाठी मी मंदिरात हरिपाठाला येतो, तो रोज सायंकाळी माझ्या घरी येतो आणि मी त्याच्या चरणाची सेवा करतो. काय म्हणतात? तो परमात्मा माझ्या घरी येतो आणि मी त्याच्या चरणाची सेवा करतो. आता कबीरांनी थोडा अहंकार ओळखून घेतला दादू पिंजारींच्या शब्दातला. आणि मग कबीरांनी विचारलं की मला भेटेल का तो परमात्मा? दादू पिंजारी म्हणतात, या उद्या माझ्या घरी सायंकाळच्या वेळेला या.
मग कबीरदास दुसऱ्या दिवशी सायंकाळी दादू पिंजारींच्या घरी गेले, अंगणामध्ये उभे राहिले, इकडं तिकडं पाहू लागले कुठं दिसतात का परमात्मा, पण कुठंच दिसायला तयार नाही. मग घरामध्ये बसलेल्या दादू पिंजारीनं कबीरांना पाहिलं आणि आवाज दिला, ओ कबीरा, कबीरा, यहाँ वहां क्या देखे दादू दबावत पाव, कबीरा, यहाँ वहां क्या देखे दादू दबावत पाव. आणि कबीरदासांनी तो दोहा तिथंच खुंटला आणि पुढं कबीर बोलतात, दादू बडवा क्या दबावे जिसे नाही हात पाव. अरे संतांनी ज्याची व्याख्याच निर्गुण निराकार केली, ज्याला हात नाही, पाय नाही, रंग नाही, रूप नाही, अशा परमात्म्याचे तू कोण, नेमके पाय दाबतो कोणाचे. माईबाप अहंकार नष्ट झाला कबीर दादू पिंजारींचा. संतत्व दोन पटीनं जाग झालं आणि भगवंताच्या चरणाशी लीन झालं. विठ्ठल चौथी गोष्ट, संतांच्या संगतीची गरज देवाला सुद्धा आहे. तुम्ही म्हणताल देवाला का, जेने हे विश्व ज्याने विश्व निर्माण केलं त्याला काय गरज आहे हो. पण खरं सांगू, देवाकडं सुद्धा एका गोष्टीची कमी आहे. कोणत्या? भक्ती सुखाची. त्या भक्ती सुखासाठी परमात्मा सुद्धा वैकुंठ सोडून येतो. वैकुंठ सोडून आला, वैकुंठ सोडून आला, वैकुंठ सोडून आला, वैकुंठ सोडून आला देवा. परमात्मा येतो का? भक्ती सुखासाठी. म्हणून संतांच्या संगतीची गरज देवाला सुद्धा आहे. तुकोबाराय म्हणतात, देवा द्यायचीच असेल तर संताची संगती दे, नलगे मुक्ती धनसंपदा संत संग देई सदा. आणि पुढे म्हणतात, देवा या सगळ्या मागण्या जर तू पूर्ण केल्यास तर सुखाने गर्भवासा देण्यासाठी
हा
गर्भवासीचे दुःख गाडे कवना पुढे, बरोबर आहे की नाही? गर्भवासामध्ये दुःख आहे माईबापन, तुकोबरा म्हणतात सुखानं गर्भवासात येईल. हे कसं काय? कारण एखादं मोठं सुख जर आपल्या पुढे असेल तर छोटस दुःख सहन करायला माणूस तयार असतं. उदाहरण देऊ का? बघा, एका घरी चोरी झाली. एका घरी चोरी झाली, त्या घरचे 10,000 रुपये चोरानं घेतले, कपाट फोडलं, 10,000 घेतले आणि त्याच गावात दुसऱ्या घरी गेला, तिथलं कपाट फोडलं, तिथून 5,000 घेतले. पण गडबडीमध्ये त्या घरचा मालक जागा झाला, त्याला तो खडबड आवाज आला आणि गडबडीत तो चोर पहिल्या घरचं 10,000चं गाठोडं तिथंच विसरला आणि तिथून 5,000चं घेऊन गेला. मला सांगा, त्या घर मालकाची गेली किती? 5 आणि राहिले किती? मग चोरी चांगली का वाईट आहे? होऊ द्या ना रोज, पण माझ्या घरी नाही हा, तुमच्या. म्हणजे एखादं मोठं सुख जर आपल्या समोर असेल तर छोटंसं दुःख सहन करायला माणूस तयार असतं. मग तुकोबराय म्हणतात, देवा आयुष्यभर तुझ्या चरणाची सेवा करायला भेटत असेल, आयुष्यभर तुझ्या चरणाची सेवा करायला भेटत असेल तर मी सुखानं गर्भवासात येण्यासाठी तयार आहे. तू का म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. हेची दान देगा देवा तुझा विसरण बाबा, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. या अभंगावरती धावत्या वेगात मला जमल त्या पद्धतीनं मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. म्हणून ही आजची जी कीर्तन सेवा आहे ती भगवंताच्या चरणावरती समर्पित करते. गेली 2 तास ज्यांनी उत्कृष्ट गायनाची साथ दिली, सर्वच महाराज मंडळी आणि सर्व ही छोटी छोटी वारकरी, सर्वांना मनापासून धन्यवाद देते. गोड अशी पकवासाची साथ ज्यांनी केली, हरिभक्त परिणामचे दत्त महाराज. खरं सांगायचं म्हणजे महाराज, मी माझ्या कीर्तनापासून एक नवीन पायंडा चालू केलाय. ते लोकांना पडतो का नाही मला माहित नाही, पण मी केलाय. अहो, कीर्तन करायला लोक 30-30 हजार देतात, 40 हजार देतात, काही काहींची फीस 50 हजार आहे. मला सांगा, 50 हजार घेतले म्हणजे का श्रोते स्वर्गामध्ये जाणार आहेत का? तुम्ही कीर्तनच सांगायले ना. मी म्हणते, खरी मेहनत गायकाची आणि वादकाची. थंडीच्या दिवसात ज्यांना घाम फुटतो, ज्यांची मेहनत जास्त त्यांना पॉकेट कमी. मी तर म्हणते कीर्तनकाराच्या पॉकेट मधून 1000 कपात करत जा आणि इकडे भरत जा. पण आज नाही, काही हरकत नाही, आज सुद्धा तुम्ही कमी करू शकता बरं. कारण खरी मेहनत यांची मैबाप. अहो, थंडीच्या दिवसात आपण स्वेटर घालून येतो, वादकाला घाम फुटतो आणि तुम्ही कीर्तन करायला नाही तितके भरता आणि नेमकं यांची कदर करत नाही. खरी यांची कदर केली पाहिजे. अगदी गोड ज्यांनी साथ केली, आमचे दत्ता महाराज आहेत, युट्यूब चॅनलवाले दादा, त्यांनाही धन्यवाद. आणि गोड अशी सिस्टम, मी त्या सिस्टमवर एवढी खुश आहे. कारण मैबाप, माणूस मेल्यानंतर माणसाची माती ही 3ऱ्या दिवशी सावडतात, पण सिस्टीमवाल्याने एखाद्याची माती केली ना मग सावडायला येत नाही. म्हणून सिस्टीमवाल्या दादांना मनापासून धन्यवाद आहेत. आणि 2 तास तुम्ही माझी बडबड ऐकून घेतली त्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद. या ठिकाणी हरिभक्त परायण रामेश्वर महाराज आहेत आणि ज्यांनी दिवसभर कथा सांगून ते कीर्तनाला उपस्थित आहेत, महाराजांना सुद्धा मनापासून धन्यवाद. आणि माझ्या वाणीला मी याच ठिकाणी पूर्ण विराम देते. विठोबा